आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला आता आणखी भुर्दंड बसणार आहे. कारण स्कूल बसची फी 10 ते 12% वाढवण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतलेला आहे. 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. शाळेच्या फी वाढीसोबतच आता बस भाडेही वाढल्यामुळे पालकांची चिंताही वाढली आहे. तर एकंदरीतच आपण पाहतोय की पालकांची नाराजी यावरून आहे. स्कूल बसेस 10 महिने चालतात पण फी वर्षभराची घेतली जाते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शाळा आणि वाहतूक शुल्क एकत्र घेतल्यानं आर्थिक ताण सुद्धा पालकांवरती येत असतो. शुल्क मासिक हप्त्यांमध्ये विभागावं अशी एक मागणी यावरूनच पालकांनी आता केली आहे. तर बस मालकांची भूमिका काय? नवीन बस खरेदीसाठी खर्च वाढलेला आहे. खराब रस्त्यांमुळे बस देखभालीसाठी सुद्धा खर्च लागतोय. बस कर्मचाऱ्यांची पगार वाढ सुद्धा करण्यात आली आहे. तर बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचा खर्चही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे बसचं भाडं वाढवण्याचा निर्णय बस मालकांनी घेतलेला आहे. यानंतरची बातमी तुमची काळजी वाढवणारी आहे. तुमच्या ताटातही गटाराच्या पाण्यातली भाजी आहे का? आम्ही असा प्रश्न विचारतोय कारण भिवंडीमध्ये सर्रासपणे गटाराच्या पाण्यावरती पालेभाजी घेतली जाते. कपडा कारखान्यातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडलं जात आहे आणि तेच पाणी परप्रांतीय वापरत आहेत. नागरिकांचं आरोग्य धोक्यात असताना आता महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतंय. आणि म्हणून आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याकडे तात्काळ दखल घेऊन संबंधितांवरती कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि यानंतर राज्यभरातील बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या बातम्यांचा आढावा आहे. टॉप 5 च्या माध्यमातून सुरुवात करूयात हवामानासंदर्भातील बातम्यांना. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 40शी पार गेलंय. अकोल्यात उच्चांकी 42°C तापमानाची नोंद झाली आहे. देशातही उष्णतेचे लाटेचा इशारा आहे. अकोल्यासह ब्रह्मपुरी आणि चंद्रपुरात तापमान 41°पेक्षा अधिक आहे. तर जळगाव, अमरावती, यवतमाळ, मालेगाव, परभणी, नागपूर, वर्धा आणि वाशिम या ठिकाणी तापमान 40°च्या वर होतं. धुळे, जेऊर, सोलापूर, भंडारा आणि गडचिरोलीत 39°पेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पारा 40°C पर्यंत पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढलेला आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय. उष्णतेचा पारा चढलाय. केंद्राकडून मार्गदर्शक सूचनाही जाहीर झाल्यात. उष्माघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. तर आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्याचेही निर्देश आहेत. राज्यात ढगाळ हवामान असून चटका आणि उकाडा वाढलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाचीही शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि यानंतर कामाच्या बातम्यांचा आढावा. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे प्रवाशांच्या सेवेसाठी आता MSRTC मार्फत जादा वाहतूक करण्यात येणार आहे. उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय आणि या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन ST महामंडळानं केलंय. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवास संख्या पाहता मध्य रेल्वेने आता विशेष गाड्यांची संख्या वाढवलेली आहे आणि आता आणखी
498 फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण 854 उन्हाळी विशेष गाड्या आता धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे आणि CSMT वरून उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी या गाड्या सोडण्यात येतील. राज्यात सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू राहणार आहे. मार्च अखेरीस होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता मुद्रांक विभागानं निर्णय घेतलाय. 29 ते 31 मार्च पर्यंत सर्व कार्यालये सुरू राहतील. रमजानमध्ये दुधाची मागणी वाढत असल्यानं दूध विक्रेत्यांनी अघोषित दरवाढ केलेली आहे. आठवडाभरापूर्वी 88 रुपये लिटरवरती असलेले दर सध्या 90 रुपयांवरती जाण्याचा अंदाज नागरिक वर्तवतायत. तर सुट्ट्या दुधाच्या किमतीत मनमर्जीप्रमाणे वाढ झाल्यानं विक्रेत्यांनी चहाच्या किमतींमध्येही वाढ केली आहे. 12 रुपयाचा चहा आता 17 रुपयांना विकला जातोय. भात खरेदी हंगामात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया केली आहे. पण भात खरेदी उशिरानं सुरू झाल्यामुळे 31 मार्चपर्यंत नोंदणी होणं शक्य नाहीये. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून आधारभूत भात खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात येते. आणि यानंतर पुणेकरांसाठी बातम्या. पुण्याहून कोलकाताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या 12 एप्रिलपासून बंद राहणार आहेत. 13 दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची ही रेल्वे बंद राहणार आहे. विलासपूर विभागातील कोटारलिया स्टेशनवरती 4थ्या मार्गाचं जोडणी काम सुरू आहे आणि त्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. साखरेमुळे रेल्वेला गोड दिवस आलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये 32% वाढ झाली आहे. रेल्वे विभागाला सर्वाधिक उत्पन्न माल वाहतुकीतून मिळतं आणि यावर्षी सर्वाधिक 306 कोटी रुपयांचं उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याचं कळतंय. पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार झालाय. पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलिव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे मनपाला आर्थिक तोटाही सहन करावा लागतोय. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवरती होणार आहे. शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील 3546 प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पुण्यातील नो पार्किंगमध्ये वाहनं उभं करणाऱ्या वाहनांना घेऊन जाणाऱ्या टोईंग वाहनावरच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या टोईंग वाहनाला पुणे पोलिसांनी दणका देत 500 रुपयांचा दंड वसूल केलाय. आणि यानंतर IPL संदर्भातील बातम्यांचा आढावा. लखनौ सुपर जायंट्स संघानं हैदराबाद विरुद्ध विस्फोटक बॅटिंग करत 5 विकेट्सनं विजय मिळवला. गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवरती आळा घातला. तर निकोलस पुरन आणि मिचेल मार्शनं हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. या विजयासह लखनौनं गुण तालिकेत आपलं खातंही उघडलंय. हैदराबादनं लखनौ समोर 191 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग लखनौनं 16 षटकांत 5 विकेट्स गमावत 193 धावा करून सहज पूर्ण केलाय. लखनौकडून मिचेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी वादळी अर्धशतकं केली. शार्दुल ठाकूरनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात भेदक गोलंदाजी केली आणि फलंदाजांच्या धावांवरती चांगलाच ब्रेक लावला. IPL 2025च्या सुरुवातीलाच पर्पल कॅप नावे करणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 34 रन्स देत 4 विकेट्सही घेतल्या. लखनौच्या विजयात शार्दुल ठाकूरनं मोलाचा वाटा उचलला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धही झालेल्या पहिल्या सामन्यात लखनौकडून शार्दूलनं कमालीची गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता त्यानं तगडी फलंदाजी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शानदार गोलंदाजी केली.
चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने-सामने येणार आहेत। या लढतीत बंगळुरूचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंग धोनीवरती चाहत्यांचं विशेष लक्ष असेल। चेन्नईनं 5 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलंय, तर दुसरीकडे बंगळुरूची कोरी पाटीच आहे। बातमी बॉलिवूड भाईजानच्या स्वॅगची आहे। सलमान खाननं घातलेलं एक घड्याळ आता चर्चेचा विषय ठरलाय। त्यानं रामची झलक असलेलं घड्याळ घातलंय। इंस्टाग्रामवरती त्याचे काही फोटोजही शेअर केलेत आणि हे घड्याळ भगव्या रंगाचं असून त्यात राम जन्मभूमीचं चित्र आहे। भाईजानचं हे घड्याळ पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे। लक्झरी ब्रँड जॅकब अँड कंपनीचं हे घड्याळ असून त्याची किंमत 61 लाख रुपये इतकी आहे। आणि यानंतर मुंबई संदर्भातील बातम्यांचा आढावा घेऊयात। मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत। पालिकेनं मुंबईत तब्बल 1084 रस्त्यांची कामं एकाच वेळी सुरू केल्यानं मुंबईत वाहतुकीचे 3-13 वाजलेत। या कामांमुळे धूळ प्रदूषणाचंही प्रमाण वाढलंय। शिवाय काम सुरू असताना रस्ते बंद असल्यानं वाहतुकीच्या समस्याही निर्माण झाल्यात। अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे 3.37 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या विजेच्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झालाय। याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरती आलाय आणि त्यामुळे प्रशासनानं हे स्पष्ट केलंय की वसईतील काही भागात शुक्रवारी सकाळी 5 ते शनिवारी सकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाहीये। नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या शोभायात्रेनिमित्त रविवारी पडके रोडवरील वाहतूक पहाटे 4 ते दुपारी 1 या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतलाय। या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय। पालघरला एक चोरटा थेट 40 ते 50 फूट खोल विहिरीत पडला। मोबाईल चोरी करून पळून जाताना ही घटना घडली आहे। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढलं या चोराला आणि त्यानंतर रुग्णालयात भरतीही केलं। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेऊयात। नंदुरबार सातपुडा परिसरात बिबट्यांचा सुळसुळाट वाढलाय। नरभक्षक बिबट्यांनी गेल्या 6 महिन्यात 9 बळी घेतलेत। तळोदा तालुक्यातील जेरबंद केलेले बिबटे वनविभाग पुन्हा याच भागात सोडतायत। त्याच प्रमाणात शिकार उपलब्ध नसल्यानं हल्ल्यांचं प्रमाणही वाढतंय। नंदुरबार शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलंय। पालिकेनं गटारी साफ न केल्यामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय। त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागतोय। जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आयोजित जिल्हा बैठकीत जोरदार राडा झाला। यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला। दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवरती धावून गेल्याचा प्रकारही पाहायला मिळाला। काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी सचिव BM संदीप यांच्यासमोरच हा संपूर्ण राडा झाला। सांगलीच्या इस्लामपुरातील उरुण गावात एका महिलेच्या दारामध्ये करणी आणि जादूटोण्याचं साहित्य आढळून आलंय। दारात बकऱ्याचं मुंडकं आणि 4 पाय अडकवले होते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबियांचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं। इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलीस कोठडीत असणारा प्रशांत कोरटकर पोलिसांकडे पोपटासारखा बोलायला लागला।
अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत असल्याचंही कोरटकरनं पोलिसांना सांगितलं. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने उपाययोजना केल्या आहेत. परिसरातील रस्त्यांवरती सावलीसाठी मंडप उभारण्यात आलाय. गणेश मंदिर ते पश्चिम द्वार, संत नामदेव पायरी ते महाद्वार आणि VIP गेट या प्रमुख रस्त्यांवरती मंडप उभारण्यात आलाय. कल्याणच्या चिंचपाडा गावात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अनेक आजारांशी सामोरं जावं लागतंय. याबाबत KDMCला पत्र लिहून सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांनी पुन्हा केली आहे. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये आनंद सोसायटी समोर मोठा नाला असल्यानं नागरिकांना त्रास होत आहे. पावसाळा जवळ आल्यानं नाला साफ न झाल्यानं दुर्गंधीमुळे मच्छरांचं प्रमाण वाढलंय. तर BMCला तक्रार करून सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपच नागरिकांनी केलाय. नालेसफाई लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये अष्टविनायक महामार्गावरती वंदना शेटे या महिलेचं 2 तोळ्यांचं मंगळसूत्र चोरांनी हिसकावलंय आणि ते दुचाकीवरून पसार झालेत. याबाबत कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिकचा तपास पोलीस करतायत. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. तुमच्याकडे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा आहेत का? तुमच्याकडे जर या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा, कारण तुमच्याकडे नोटा कधीही चलनातून बाद होऊ शकतात. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा मेसेज एक व्हायरल होतोय आणि म्हणूनच या मेसेजचा आम्ही पडताळणी केलेली आहे. तेव्हा नेमकं आमच्या समोर काय सत्य आलंय तुम्ही सुद्धा पहा. 100 आणि 200 रुपयांच्या नोटा बंद होणार. आता नवीन नोटा चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 100 आणि 200 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का? 100 आणि 200च्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण 500ची नोट बंद आणि 2000ची नोट चलनात आली. त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते. आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल? या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का? 100 आणि 200ची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार. आणखी नवीन नोटा चलनात येणार. या नोटा चालणार नाहीत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पैसे हे सगळ्यात महत्वाचा विषय. त्यात सर्वसामान्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अत्यंत महत्वाच्या आहेत. आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय. मात्र ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात. एक वेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल, मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर प्रचंड अडचण होते. त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 100 आणि 200च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवीन 100 आणि 200ची नोट जारी केली जाणार आहे. नवीन नोट आधीच्या नोटांसारख्याच असतील. जुन्या नोटाही चलनात राहतील. मात्र नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.